गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर वेलकम बॅक टू यजता नाईट्स व्लॉग. तर आज आमची सकाळ झाली युकी आणि आम्ही आज सोबतच उठलो होतो. यजा तिथे वरून युकीला आवाज देत होता, त्याने तिला पाहिलं ती खाली बसलेली आहे म्हणून, तर तो तिला आवाज देतोय वरून. तर ही युकी इकडून तिकडे तिकडून इकडे जातीये. आज सॅटर्डे आहे आणि यजच्या आवाजामुळे सागर पण उठले होते. तर माझ्या आणि सागरच्या ऑफिसला आज सॅटर्डे आहे तर सुट्टी असते. तर मग आम्ही डिसाईड केलं की आम्ही जे आमच्या घराच्या बॅकसाईडला एक 10 मिनटांवर गार्डन आहे तिथे जाऊ. तर तिथे लेक आहे, पाषाण लेक, आणि तिथे जॉगिंग ट्रॅक पण आहे. तर लोक सकाळी तिथे वॉकसाठी येतात. याच्यातला बाहेर जायचं म्हणजे वेगळीच खुशी असते. त्याला खूप मस्त वाटतं जेव्हा पण आम्ही कपडे घालतो नवीन आणि त्याला लगेच कळतं की कुठेतरी बाहेर जाणार आहे. तो खुश असतो त्यामध्ये की कुठेतरी बाहेर जायचं आहे. आता आम्ही इथे एंट्री केली आहे त्या गार्डनमध्ये आणि याच्यात पाहतो आहे कारण तिथं खूप झाडं आहेत. तर त्याला झाडं पाहायला आवडतं. जेव्हा पण सकाळी आम्ही वॉकला जातो तेव्हा पण तो ती ग्रीनरी पाहत असतो. त्याला ते आवडते. असं म्हणतात की लहान मुलांना नेचरमध्ये नेलं पाहिजे जास्त, त्याने त्यांची खूप चांगली ब्रेन डेव्हलपमेंट होते. तर आम्ही प्रत्येक सॅटर्डे संडे असं काहीतरी प्लॅन करत असतो की आम्ही त्याला कुठेतरी घेऊन जाऊ. मी याच्यातलं विचारते की तू कुठे आला आहेस, काय दिसतं आहे तुला, काय पाहतो आहेस तू. तर त्याला तिथे एक डॉग दिसला होता. तर त्याला डॉग कॅट सध्या आवडतं पाहायला. आवाज पण देत होतं त्यांना. त्याला असं वाटतं त्याने आवाज दिला तर ते त्याच्याकडे येतील. तर तो पाहतो आहे की तो डॉग पाणी पितो. याच्याची खुशी खूप असते बाहेर आल्यानंतर. त्याला खूप भारी वाटतं. तो तिथल्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करत असतो, तिथे काय काय नाही ते. त्याला मजा येते. त्याला मी बोलवते आहे माझ्याकडे बघ म्हणून, पण तो काय बघत नाही आहे. त्याचं चालू आहे. तर इथे असं बसायला आहे, आपण तिथे जाऊन बसू शकतो. मागे तो लेक आहे जो व्हिडिओमध्ये दिसतो आहे. तर इथे फोटोग्राफी पॉईंट पण आहे. आपण इथं फोटो काढू शकतो. तर त्यांनी छान बनवलं आहे, हे मस्त बनवलं आहे. तर सकाळी सकाळी तर छान वाटत होतं कारण पक्ष्यांचा खूप छान आवाज येत होता. सकाळी सकाळी अशा प्लेसेसला गेल्यानंतर ना खरंच खूप फ्रेश वाटतं, मस्त वाटतं, छान वाटतं. सकाळची अशी सुरुवात झाली की दिवस पण चांगला जातो असं वाटतं मला पर्सनली. तर इथे आम्ही दोघं मस्ती करतो आहे. त्याला खाली उतरायचं आहे, पण मी त्याला म्हणत होते की नको उतरूस खाली, कारण खाली खूप जास्त मुंगळे होते. कालच इथे पाऊस पडून गेला आहे तर खाली खूपच जास्त मुंगळे होते. पण त्याला खाली उतरायचं होतं तर तो उतरलाच शेवटी. याच्यातलं असं बाबांच्या खांद्यावर बसायला खूप मजा येते. त्याला असं वाटतं की मी खूप उंचावरनं काहीतरी पाहतो आहे. तर आता आम्ही चाललो आहे ह्या पार्कच्या दुसऱ्या साईडला जिथे जॉगिंग ट्रॅक आहे. आणि हा आहे जॉगिंग ट्रॅक ज्याच्या दोन्ही पण साईडनी झाडं आहेत. इथे मला हे झाडं दिसले म्हणून मी व्हिडिओ शूट केलं. तर इथे बाबा आणि याच्यात लेक व्ह्यू एन्जॉय करतात. तर याच्यातला पाणी पाहायला आवडतं. याच्यातला झोक्यावर बसायला भीती वाटत होती म्हणून बाबा त्याच्यासोबत झोका खेळतात.
आणि त्यानंतर ना याच्यातने घसरगुंडी खेळली आहे. तर याच्यातला घसरगुंडी माहिती आहे, कारण तो गाडीच्या बोनेटवर बसल्यावर पण असंच करतो, तर त्याला मजा येते. आत्ताच्या व्हिडिओमध्ये जसं तुम्ही ऐकलं तर तिथे खरंच खूप पक्ष्यांचे आवाज ऐकायला येतात. तिथे लोक पक्षी पाहण्यासाठी पण येतात, जे आज आम्ही पाहिलं. तर मी सागरला विचारत होते की हे वर्कशॉप असतं हे कुठे समजतं, तर हे आम्हाला माहिती नाही आहे ॲक्च्युली. तर ते लोक मस्त दुर्बीण वगैरे घेऊन पक्षी पाहण्यासाठी आले होते. त्यानंतर ना आम्ही घरी आलो आणि मी याच्यासाठी हलवा बनवला गव्हाच्या पिठाचा. 2 तासात नाश्ता करायचा असतो, म्हणजे त्याला ती सवय आहे. जेव्हापासून त्याने सॉलिड स्टार्ट केलं तेव्हापासून. तर इथे मी त्या हलव्यात तूप टाकलं होतं, तर त्याने ती तुपाची बरणी घेतली माझ्याकडनं आणि त्याने काय अवतार करून ठेवला हे तुम्ही पाहता. ते सगळं तूप अंगाला हाताला लावून घेतलं होतं. त्याला तूप खायला आवडतं. तर त्यानंतर ना आम्ही ब्रेकफास्टसाठी गेलो होतो. आता याच्यातला झोपून मी घरातली सगळी कामं आवरली आहेत, जे सॅटर्डेला करावे लागतात. घरावरनं थोडीशी साफसफाई करणं आणि त्यानंतर ना मी मसाले भाताची तयारी करतच होते, तर तोपर्यंत याच्यात उठला. मग आता त्याला मी किचनवर बसवलं आहे आणि तो मला जे पण काही लागतं आहे मसाले भातासाठी तो लपवून ठेवतो आहे, म्हणून तो तसा तिकडे तोंड करून बसला आहे. याच्यात हे बघा, इथे त्याने सगळं मीठ सांडून ठेवलं आहे. हा मिठाचा डब्बा आहे. मी जे मीठ टाकलं मसाले भातात तर त्याला ती बरणी पाहिजे होती. पहिले तर तेल मागितलं, जे तिथं माग आहे ते दिलं मी. त्याला ती बॉटल उघडून पाहिजे होती. आता त्याला मिठाची बॉटल मी उघडून दिली होती 1-2 सेकंदासाठी, कारण माझा भात लावणं चालू होतं. तर जसं दिसलं मला की तो इथे सांडवतोय, तसं मी ती बंद करून ठेवली. तर त्याने पार डोळ्यात पाणी आणून रडला आहे तो. ठीक आहे, आता रडून झालं आहे त्याचं. काय याच्यातला शेवग्याच्या शेंगा खायला आवडतात, तर मी इथे त्याच्यासाठी शेवग्याच्या शेंगा गरम पाण्यात शिजवती आहे, त्यामध्ये मीठ आणि हळद. मी जेव्हा शेवग्याची शेंग कापत होते तेव्हा त्याने तिथनं एक शेंग उचलली, अर्धी कापलेली, आणि आता तो तिच्यासोबत खेळत बसला आहे. ती कच्चीच खाणं चालू आहे. इथे याच्यातच बेडवर चढायचं शिकला आहे, तर तो चढतो आहे बेडवर. त्याला त्या छोट्या बेडवर चढता येतं, पण या बेडची हाईट थोडी जास्त आहे गादीमुळं, तर इथे त्याचे पाय नाही पुरत वरती टाकायला. पण तो चढायचं आणि उतरायचं दोन्ही पण शिकला आहे आज. उतरता नव्हतं आहेत त्याला त्या मोठ्या बेडवरनं, पण आज तो उतरतोय पण. तर तो अशा काही पण करामती करत असतो. त्याच्याकडे खूप बारीक लक्ष द्यावं लागतं जेव्हा पण तो कुठे असतो त्यावेळेस, की तो काय उद्योग करतोय, पडत तर नाही आहे ना कुठून. आणि त्याच्याकडनं जेव्हा पडतो ना तो त्याचं खेळताना, तेव्हा त्याला काहीच होत नाही. पण जेव्हा तो आपल्याकडनं पडतो त्यावेळेस त्याला खूप रडायचं असतं. खूप रडतो तो त्या. काय असते? फ्रेंच बोलतोय का तू? फ्रेंच हो. काय सांगत होतास तू आता? दात कुठे आहेत तुझे? दात दाखव. दात कुठे आहेत? दात दाखव. दात कुठे आहेत? इथे. ओके. आणि जीभ कुठे? करून दाखवतात का जीभ? हा तिथे. ओके. आणि आता याच्यात बाबाच्या झोपडीत झोपणार. बाबाच्या झोपडीत डोळे झाक. बाबाला दुधू कर बरं तू. बाबा कसे दुधू करतात? इथे ह्याच्यातला झोप आली आहे, पण त्याला आजकाल नुसतं खेळायचं असतं, त्यामुळे त्याला जर झोपायला गेलं तर तो रडत बसतो. तर त्याला मी तिथे बिस्किट होतं म्हणून बिस्किट तो मला दाखवून खातो येतो बिस्किट. मस्ती चालू आहे त्याची. तर बिस्किटासोबत त्याचं भरीत होणार आहे आत्ता थोड्या वेळाने. आणि तो डान्स करतो आहे. मी अलेक्सावर गाणे लावलेले आहेत, तर त्याच्यावर तो डान्स करतो आहे. त्याला मजा येते जेव्हा पण गाण्याचा आवाज येतो तेव्हा नाचायला चालू करतो तो डायरेक्ट. याच्यात काय धिंगा घालतोय? शेपूट बनवून फिरतो आईचं.
थँक्यू सो मच तुम्ही जो रिस्पॉन्स देताय त्याबद्दल. तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील आणि याच्यात रोजची मस्ती पाहायची असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.